नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. जिल्हा परिषद निवडणुकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत झेडपी निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ही मोठी बातमी आपण बघतोय. जिल्हा परिषद निवडणुकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिलेली आहे. 15 दिवसांची ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत झेडपी निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार होत्या असे कालपासून चर्चा सुरू झालेली होती आणि आज 15 फेब्रुवारीपर्यंत या पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय. काय अधिकची माहिती? महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या संदर्भात आज कोर्टाने मोठे निर्देश दिलेले आहे. आगामी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांनी म्हटलं होतं आपल्या यापूर्वी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण निवडणुका आटवा. त्यामध्ये महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगर परिषद. सध्या घडीला जर बघितलं नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आता सध्या नगर परिषद संपलेल्या आहेत आणि महानगरपालिकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या तारखा घोषित व्हायच्या होत्या. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी त्यात विनंती केली की आम्हाला या काळामध्ये जर बघितलं तर आम्हाला निवडणुका पूर्ण करणं शक्य होणार नाही. त्याचमुळे आपण यासाठी मुदत वाढ द्यावी. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्यीय खंडपीठाने या संदर्भात दिशानिर्देश दिले आणि त्यांनी स्पष्ट केले की येत्या 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण कराव्या. याचा अर्थ असा होतो की 15 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. प्रियंका. निश्चितच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून. मी महाराष्ट्राचा दादा आहे, गल्लीतला दादा नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार महेश लांडगेंना डिवचलंय. विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कलही केली आहे. यावेळी अजित पवारांनी एक शेर बोलून लांडगेंना टोला लगावलाय. हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. पुढची बातमी पाहूयात. अजित पवार आणि महेश लांडगेंमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरूच आहेत. पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या मुद्द्यावरून महेश लांडगेंनी पुन्हा एकदा डिवचले. अजित पवार हे केवळ खोटे आरोप आणि बदनामी करण्यासाठी येतात. ज्या पिंपरी चिंचवडकरांनी त्यांना वर्षानुवर्ष सत्ता दिली त्यांचीच त्यांनी फसवणूक केली आणि दाखवलेल्या स्वप्नांचा भ्रमनिरास केला. अशा शब्दामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. अहो, तुम्ही सन्माननीय आहात, आमच्यासाठी आदरणीय आहात, पण कमीत कमी ज्या लोकांनी पिंपरी चिंचवडकरांनी आपल्याला एवढं वर्ष सत्ता दिली त्या पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही फसवलं, त्याचा भ्रमनिरास केला, त्यांना दाखवलेलं स्वप्न तुम्ही भंग केलं. अशा प्रकारचं काम तुम्ही सातत्यानं 30 वर्ष करताय. या शहरामध्ये सातत्यानं 30 वर्ष करताय. तरी सुद्धा आपली अपेक्षा आहे की पिंपरी चिंचवडकरांनी त्यांना जवळ घ्यावं. कसं जवळ करतील? जसं काय पिंपरी चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टीच. आबा, त्यांना वाटलं पिंपरी चिंचवड शहर म्हणजे मी सांगेल तेच करणार. पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान माझ्या पायावर आहे. पिंपरी चिंचवडकर रोज माझ्या पाया येऊन पडतात. असा ज्या आविर्भावात होते तर त्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला 2.5 लाखांनी पाडलं आपल्या त्यांच्या पुत्राला. तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज दिलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचं एक भाषण विकासाचं भाषण दाखवा, मी 1000 रुपये देतो. नको चोराचा पैसा असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे त्यांनी शिंदेंनाही टोले लगावलेत.
अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते. म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? तुम्ही विकासाचे विरोधी आहात उद्धव ठाकरेजी, म्हणून तुम्हाला विरोध आहे. पुन्हा सांगतो, मुंबईकर, महाराष्ट्र सावधान या ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा आणि नरेटिव्हचा भाग या देशातील, या राज्यातील आणि मुंबईला ग्रोथ सेंटर आणि आर्थिक विकासापासून दूर नेणारी आहे का? तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परप्रांतीयाच्या वृत्तीवर जोरदार घणाघात केलाय. परप्रांतीयांना मुंबईतला मराठी माणसाचा टक्का हा कमी करायचा आहे आणि त्यामुळेच कृपाशंकर सिंग यांना उत्तर भारतीय महापौर करायचा आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घर नाकारलं जातं, मात्र परप्रांतीयांना घर मिळतं. याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. कोकणपट्टी रिकामी केली जात आहे, हे धोकादायक असल्याचं देखील ते म्हणाले. मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल, असा गंभीर मुद्दा देखील राज ठाकरेंनी मांडलाय. मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा, त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. करप्ट वर्किंगचं आणि करप्ट पद्धतीची बाजू उद्धव ठाकरे मांडतायत आणि कन्फ्युजन त्यांच्यामध्ये आणि जनतेत कन्फ्युजन क्रिएट करण्याचा असमंजसपणा राज ठाकरे करतायत. आणि म्हणून करप्ट आणि कन्फ्युजन या दोघांची झालेली ही युती आहे. आणि नरेटिव्ह काय करू पाहतायत? मुंबईकरांना आमचं निवेदन आहे की आता सावधान व्हायची वेळ आलेली आहे. तर पुण्यामध्ये अजित पवारांनी संयम ठेवला नाही, अजित पवारांची वक्तव्य ही शोभणारी नाही, तशी प्रतिक्रिया न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. तर आमची ही बोलण्याची आणि ऐकण्याची ताकद आहे, असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय. आम्ही ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे. माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. तर आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची नक्कल केली. मोदी आणि फडणवीसांचं मुंबईसाठी योगदान काय असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. गेल्या 2-3 वर्षांपासून मुंबईची लूट सुरू असून होय आम्ही मुंबईमध्ये काम करून दाखवलं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे त्यांनी फडणवीसांना 6,000 देतो, त्यांनी माझ्यासोबत कोस्टल रोडला यावं असं म्हणत त्यांनी फडणवीसांना चॅलेंजही केलंय. राज ठाकरेंसारखं आदित्य ठाकरेंनी लाव रे तो फोटो म्हणत कोस्टल रोडचे काही फोटो भर सभेत दाखवले देखील. एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका.
काहीतरी सांगतो ना मी वारंवार की यांना दिशाच कळत नाही. त्यांना महाराष्ट्र कुठे चालला, मुंबई कुठे चालली कळत नाही आहे. त्यामुळं काय आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे, काय लावलं आहे? महाराष्ट्र जनतेला हे तरी मान्य आहे का? महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का? आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजीसोबत येतील विकास मांडतील? खरं तर काहीतरी पोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवायचं असं मला दिसतं. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अंबरनाथमधून. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ झालाय. उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर एका महिलेने चप्पल देखील काढली आहे अशी मोठी बातमी अंबरनाथमधून समोर येते आहे. अंबरनाथमधील पालिका ही चर्चेमध्ये होती. बऱ्याच घडामोडी अंबरनाथमध्ये घडत होत्या. मोठमोठ्या राजकीय घडामोडी तिकडे घडलेल्या आहेत. कुठे युती कुठे आघाडी अशा घडामोडी तिकडे घडल्या आहेत. आणि आता आपण बघतोय उपनगराध्यक्षपद निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ तिथे झालाय. काही दृश्य आपण बघतोय. एका महिलेने चप्पल काढल्याचं दृश्य दिसून येत आहे. उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधामध्ये अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे. गणेश, अंबरनाथमध्ये काय घडामोडी घडतात? अंबरनाथमध्ये सदाशिव पाटील यांनी सुरुवातीला भाजपाला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर अचानकपणे त्यांनी शनिवारी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांचा या ठिकाणी रोष पाहायला मिळतोय. कारण शिवसेनेकडून सदाशिव पाटील हे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि ते सभागृहामध्ये आल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी अश्लील भाषेत घोषणाबाजी सुरू केली. त्याचबरोबर ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांनी आपल्या हातात चप्पल घेऊन ती त्यांच्या बाजूने त्यांना दाखवली आणि त्याच्यामुळे एक अभूतपूर्व गोंधळ या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे भाजपाकडे संख्याबळ कमी आहे आणि शिवसेना शिंदे गट विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही सगळी व्यूहरचना आखली होती आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहे. अर्ध्या तासामध्ये चित्र स्पष्ट होईल. या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होईल की भाजपाचा हे अर्ध्या तासामध्ये चित्र स्पष्ट होईल. मात्र या निवड प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झालेला पाहायला मिळतोय. निश्चितच गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मोठा गोंधळ अंबरनाथमध्ये झालेला दिसून येतोय. पुढची बातमी आपण पाहूया. ठाण्यामध्ये मनसे आणि उबाठा पक्षाने घोडबंदर परिसरामध्ये इंग्रजीत बॅनर लावल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय. या परिसरामध्ये परदेशातून येणारे बरेच जण असतात, त्यामुळे त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावे याकरता बॅनर इंग्रजीमध्ये लावलेत. 99% बॅनर मराठीत आहेत, तो एक बॅनर इंग्रजीत आहे अशी प्रतिक्रिया यावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. तर मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतात असा टोला ठाकरेंना भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी लगावलाय. एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये. त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत ते IT सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला. कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी. सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो. सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ. तसंच इंग्रजी बॅनर पण लावू. भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते. आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे. कारण नेहमीच मराठीचा ओळखा दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय. खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले. असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतो. पुढची बातमी पाहूयात. शिवतीर्थवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपनं मुंबई, महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. 2014 नंतर देशात आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलं याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते. आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा, दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. शिवतीर्थवर झालेल्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानींवर निशाणा साधला होता. दरम्यान अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचा जुना फोटो ट्विट केलाय. ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं ट्विट करत साटम यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. व 16 तारखेला पुण्यामध्ये येण्याची मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. गुंड गजा मारणे 15 व 16 तारखेला पुण्यामध्ये येऊ शकणार आहे, कारण उच्च न्यायालयाने तशी परवानगी गजा मारणेला दिलेली आहे. महापालिकांच्या निवडणुका तेव्हाच आहेत आणि निकालही 16 तारखेला हा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी समोर येते. मोठी परवानगी उच्च न्यायालयाकडून गजा मारणेला देण्यात आली आहे. हायकोर्टाने ही परवानगी गजा मारणेला दिली आहे. 15 आणि 16 जानेवारीला गजा मारणे हा पुण्यामध्ये येऊ शकतो. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याकडे. वैभव, मोठी बातमी समोर येते. प्रियंका, गजा मारणे यांना पुण्यामध्ये येण्यावरती स्थानिक सत्र न्यायालयानं बंदी घातलेली होती पुण्याच्या. मात्र पत्नी स्वतःची राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवत असल्यामुळे आपल्याला शहरामध्ये प्रवेश करू द्यावा असा अर्ज जो आहे तो गजा मारणे यांनी उच्च न्यायालयाकडे केला होता. आणि या अर्जावरती अखेर उच्च न्यायालयाने निकाल देत 15 आणि 16 तारखेला 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे. या दोन्ही दिवशी सत्र न्यायालयाचा निर्णय जो आहे त्यातून 2 दिवसांची मुदत पुण्यात यायला परवानगी दिलेली आहे. मतदान पुण्यामध्ये येऊ शकतो. यापूर्वीच पोलिसांकडून सगळ्या बाबी ज्या आहेत त्याची तपासणी केली जात होती. त्याला पुण्यामध्ये यायला बंदी घालायचे आदेश जे आहेत सत्र न्यायालयानं पारित केलेले होते. अशा पार्श्वभूमीवरती पुन्हा उच्च न्यायालयानं ही मंजुरी मिळवत आता तो शहरामध्ये दाखल होणार आहे 15 आणि 16 तारखेला. तर त्यांना मतदानावरती किंवा मतदारांवरती कुठलाही प्रभाव पाडू नये यासाठीची जबाबदारी आता निवडणूक आयोगाने पुण्यात आहे. त्या दृष्टीनं पोलिसांवरती कायदा सुव्यवस्था जी आहे ती टिकवण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढली. बरं, निश्चितच वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. अंबरनाथ नगर परिषदेसमोर शिवसैनिकांनी उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झाल्याचं बॅनर लावलं. शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो खाली बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचा उल्लेख करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश अनंत यांनी. पाहूयात. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक काही वेळानं पार पडणार आहे. मात्र ही निवडणूक पार पडण्यापूर्वी शिवसैनिकांनी आपण पाहू शकतो की बॅनरबाजी केलेली आहे. या ठिकाणी सदाशिव पाटील यांना थेट उपनगराध्यक्ष पदाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. शिवसैनिकांकडनं हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. अगदी अंबरनाथ नगर परिषदेच्या बाजूला ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो आहे आणि बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान ही निवडणूक पार पडणार आहे उपनगराध्यक्ष पदाची. भाजपाकडनं प्रदीप पाटील तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सदाशिव पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलेला आहे. ही निवडणूक प्रक्रिया अजून पार पडलेली नसताना थेट उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झाल्याच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा विश्वास आहे का अति आत्मविश्वास आहे या संदर्भाची चर्चा आता अंबरनाथ मध्ये सुरू झाली आहे. गणेश मंजुळानंतर न्यूज 18 मराठी, अंबरनाथ.